येणाऱ्या आठवड्यामध्ये कांद्याच्या बाजारात पुन्हा एकदा तेजी येणार की आणखी काही घसरण बाकी आहे? कांद्याच्या बाजारात नेमकं काय चाललंय आणि मग आम्ही कांदा विकायचा की नाही? हे नाशिकपासून नागपूरपर्यंतचं सर्व विश्लेषण आपण आजच्या या रविवार विशेषमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार. ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे रविवार 3 मे 2026. मे महिन्याचे संभाव्य कांद्याचे बाजारभाव काय राहतील हे आपण पाहिलं, पण दर आठवड्याला जे आपण मायक्रो लेव्हलला विचार करतो की काय चढ उतार होतील आणि मग आम्ही कसे निर्णय घ्यायचे, त्याचा सगळा जो विश्लेषणाचा भाग आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम उत्तर महाराष्ट्र, यामध्ये नाशिक, अहिल्यानगर, जळगाव आणि धुळे. आता या भागातले जे बाजार आहे ते संतुलित पण दबावाखाली आहे असं दिसतं आहे. त्यातला नाशिकचा जो ट्रेंड आहे तो सगळीकडे परिणाम करत असतो. नाशिकमध्ये स्टोरेज कांद्याचा प्रभाव अजून पण आहे. इथं कांदा अजूनही स्टोरेजमध्ये जातो आहे. जळगाव, धुळेमध्ये आवक थोडी जास्त आहे, त्यामुळे या ठिकाणी तेजी दिसत नाही. या ठिकाणी निष्कर्ष काय की बाजार स्थिर राहतील, पण तुम्हाला सावध राहायचं आहे. थोडीशी वाढ जी असेल तर ते 5-10 रुपयांची असेल. मराठवाडा, त्याच्यामध्ये संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि बीड. मराठवाड्यात सध्या बाजार कमजोर दिसतो आहे. लाल कांद्यावर धाराशिवमध्ये मोठा दबाव आहे. छत्रपती संभाजीनगर भागातही दर स्थिर नाहीत उन्हाळी कांद्याचे, आणि आवक आणि मागणी याचं असंतुलन असल्यानं बाजारभाव कमी आहे. सध्या मराठवाडा विभागामध्ये हे जे मुख्य बाजार आहे तिथे कांद्याचा बाजार कमजोर दाखवत आहे. या आठवड्यामध्ये तशी स्थिती राहू शकते. परत एकदा नाशिकमध्ये स्थिर ते अगदी अल्पशी वाढ, म्हणजे बाजारभाव काळजी करायला लावणारे नाहीत. बाजारभावाची काळजी करायचं कारण नाही, ते घसरणार नाहीत. मराठवाड्यामध्ये मात्र त्याचं बरोबर उलट चित्र आहे. ते जे आहे ते थोडे घसरू शकतात. नाशिक, नगरचं मी तुम्हाला सांगितलं आधीच. आता बाजारभावांचं अगदी जिल्हावार किती बाजारभाव राहू शकतात हे मी तुम्हाला विभागवार सांगतो आहे. नाशिकमध्ये कसे राहतील, अहिल्यानगरमध्ये ट्रेंड काय राहील, रब्बी कांद्याचा कसा राहील, लोकल कांद्याचा, लाल कांद्याचा कसा राहील, हे सगळं आपण काही वेळापूर्वीच आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. अगदी जिल्हावार सांगितलं आहे, आणि तिथे तुम्ही मेंबरशिप जॉईन करून ते बघू शकतात. जे मेंबर्स आहे त्यांना हे माहिती मिळते. अनेकांनी प्रश्न विचारला की मेंबर्स आणि या व्हिडिओत काय फरक आहे, दोन्ही सारखेच दिसतात, पण तसं नाही आहे. तुम्ही मेंबरशिपचे व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कल्पना येईल. मागच्या आठवड्याचा आपण मेंबरशिपमध्ये केलेला अंदाज 95 ते 100% या आसपास खरा ठरलेला आहे, अचूक आलेला आहे. त्यावरनं तुम्हाला कल्पना येईल. आता पुढचं पश्चिम महाराष्ट्र, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर. या विभागात बाजार मिश्र स्वरूपाचा असणार आहे. कोल्हापूर, सांगलीमध्ये लोकल कांद्याला मागणी आहे. पुण्यामध्ये कांदा, लोकल कांदा कमजोर, पण लाल कांदा थोडा मजबूत दिसतोय. साताऱ्यात स्थिरता आहे. एकूण निष्कर्ष काय आहे की हा जो भाग आहे मिश्र पण स्थिर बाजार राहणार आहे. आता सगळ्यात पुढचा भाग आहे विदर्भ, नागपूर, चंद्रपूर, अकोला. सर्वात मजबूत आणि सर्वात वेगळा असा हा रिजन आहे, असा हा भाग आहे. इथे नागपूरमध्ये लोकल आणि लाल कांदा मजबूत आहे. चंद्रपूरमध्ये रब्बी कांदा वरच्या पातळीवर जाताना दिसतोय, पण काही ठिकाणी रब्बी कांद्यावर दबाव येईल. इतर ठिकाणी अमरावती, अकोला या ठिकाणी मजबूत भाव असणारे पण असंतुलित असेल, म्हणजे एका बाजारात जास्त, एका बाजारात किंमत कमी, असं राहू शकतं. आता शहरी भाग किंवा मुंबईचा जो पट्टा आहे तिथे काय स्थिती आहे? मुंबईमध्ये बाजारभाव स्थिर राहणार आहेत. मागणी कायम असल्यामुळे मोठी घसरण नाही. हा जो आहे ग्राहक आणि त्यांच्या मागणीवर असलेला हा बाजार आहे. आता सगळ्या महाराष्ट्राचा ट्रेंड काय ते समजून घेऊया. बाजार एकाच दिशेने जाणार नाही आहे. मोठी तेजी नाही, मोठी घसरण नाही. घसरण तर अजिबातच नाही, तेजी येणार नाही. बाजार स्थिर राहील, आणि या 10 तारखेपर्यंत तुमची काळजी कमी करायला लावणारा एकूणच सगळा ट्रेंड आहे. म्हणजे आज विकलं तरी चालेल आणि थांबलं तरी चालेल अशी स्थिती आहे, असू शकते. पण आता स्पष्ट सल्ला द्या आम्हाला. ठीक आहे, स्पष्ट सल्ला. नेहमीप्रमाणेच कळकळीचा, तळमळीनं दिलेला हा सल्ला आहे. एकदम सगळा कांदा विकू नका. चांगल्या क्वालिटीचा असेल तर तो तर राखूनच ठेवा. टप्प्याटप्प्याने विक्री करा. जर अगदी विकायचं असेल तर बाजार वाढला तर त्याचा फायदा घ्या, खाली आला तर थांबा. आता हे कॉमन सल्ले आहे, पण बरेचदा काय होतं की या सगळ्या याच्यामध्ये या पद्धतीची सल्ल्यांची गरज आहे.
चांगल्या कांद्याच्या बाबतीत तर मी तुम्हाला वारंवार सल्ला दिला आहे की तो स्टोरेज केलेला चांगला आणि बाकीचा जो पावसानं खराब झालेला कांदा आहे तो तातडीनं विकलेला बरा. आता बाजार अचानक वाढणार नाही, खूप मार्केट असं तेज होणार नाही या आठवड्यात, पण हळूहळू बदल आहे. एकदम बदल नाही आहे, पण अगदी खाली जाणार नाही, उलटा ट्रेंड होणार नाही, काळजी करू नका. जो आधीचा उलटा ट्रेंड आहे तो होणार नाही. आता अंतिम निष्कर्ष काय की कांदा बाजाराचा हा आठवडा काय सब्र का फल मिठा आहे आणि श्रद्धा आणि सबुरी असा संदेश देतो आहे. त्यानुसार तुम्ही घाई केली तर नुकसान होईल आणि जास्त थांबलं तर संधी हातची जाऊ शकते. असा थोडासा हा गोंधळात टाकणारा आठवडा आहे. तर त्यापेक्षा आपण सगळा सतसत विवेकानं निर्णय घ्यावा. कांदा विकायचा की ठेवायचा हा तुमचा प्रश्न आहे. आम्ही हा सल्ला कधी देत नाही, देणारही नाही. त्याचं डिस्क्लेमर दिलेलं आहे. हा व्हिडिओ फार मोठा होतो आहे म्हणून थांबतो. जे चॅनलला नवीन आहे ते इथे सबस्क्राईब करा आणि अचूक बाजारभावांसाठी तुम्ही परत एकदा विनंती आहे की जॉईनच्या बटनावर क्लिक करून मेंबरशिपचे व्हिडिओ बघू शकतात पुढच्या 10 तारखेपर्यंत. जोडून राहा. धन्यवाद.